मुंबईतील अतिधोकादायक घोषित करण्यात आलेल्या 82 इमारतींमध्ये रहिवाशांच्या संरक्षणासाठी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। म्हाडानं जाहीर केलेल्या यादीचा आधार घेऊन काही जागा मालक रहिवाशांवर दबाव टाकू शकतात, तसंच निष्कासनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत महिलांना येणाऱ्या अडचणींवरून अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। महिलांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत यंत्रणेत तातडीनं सुधारणा करण्याचे निर्देश दिले। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक अमित सैनी यांनी मतदान व्यवस्थेचा आढावा घेतला। कराड येथील मतदान केंद्रांची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली। या निवडणुकीसाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यात मिळून 12 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून एकूण 895 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयाला खासदार प्रणिती शिंदे यांनी अचानक भेट देत विविध सुविधांची पाहणी केली। यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता आणि महिला रुग्णांना पुरुष विभागात दाखल केल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तात्काळ सुधारणा करून रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याच्या सूचना दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अलिबाग तालुक्यातील रेवदंडा इथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी भेट दिली। ही कोणतीही राजकीय भेट नसून अप्पासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याची माहिती यावेळी शिंदेंनी दिली। यावेळी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी देखील उपस्थित होते। ISI आणि अंडरवर्ल्ड दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। फरार दहशतवादी हुझैफा याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले। महाराष्ट्र ATS आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं संयुक्त कारवाई करत त्याला पकडले। हुझैफाच्या शोधासाठी महाराष्ट्रात गेल्या 3 दिवसांपासून व्यापक छापेमारी मोहीम सुरू होती। बहुचर्चित टोरेस गुंतवणूक घोटाळ्यानंतर तब्बल वर्षभरानं टोरेस इंटरनॅशनल पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे। जुन्या गुंतवणूकदारांना फोन, व्हॉट्सअप आणि SMS द्वारे जुनी खाती पुन्हा सुरू करण्याचं आवाहन केलं जात असल्याची माहिती आहे। अनेक गुंतवणूकदारांना परदेशी क्रमांकांवरून संपर्क केला जातोय आणि यामुळे आधीच फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे। देशातील लाखो विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक आणि प्रसिद्ध यूट्यूबर खान सर यांच्या खान GS रिसर्च सेंटर या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या बाहेर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला। मुसल्लहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घटनेत सुमारे 5 ते 6 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्याचं कळतंय। या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे। पुणे हिंजवडी IT पार्कमधील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली। कंपनीनं सुमारे 700 कर्मचाऱ्यांची फसवणूक करून रातोरात कार्यालय बंद केलं। या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी कंपनीचा संचालक हर्षल ठाकरेला बेड्या ठोकल्या। पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे। आरोपी दारू विक्रेता गुरुमंगल सिंग कर्नल सिंह विरकाचं घर अनधिकृत असल्याचं समोर आलंय। याबाबत महापालिकेनं नोटीस बजावली आहे। येत्या 24 तासात घर पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, अन्यथा महानगरपालिकेचा बुलडोझर चालवण्यात येणार आहे। मलबार हिलमधील गुजराती फलक महापालिकेनं हटवले आहेत आणि मनसेच्या तक्रारीनंतर महापालिकेनं कारवाई केली आहे। मलबार हिल परिसरात चौकात गुजराती भाषेतील नामफलक हटवण्याची मागणी मनसेनं केली होती। त्यानंतर महापालिकेच्या A विभागानं ही कारवाई करत नामफलक हटवलेले आहेत। पुण्याच्या जेजुरीमध्ये धर्मादाय सह आयुक्त यांनी देवस्थान परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी गडावरील विविध सुविधा, व्यवस्थापन आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी भाविक आणि स्थानिकांकडून येणाऱ्या विविध तक्रारी देखील ऐकून घेतल्या। विशेषतः भंडारा सक्तीच्या तक्रारींबाबत त्यांनी चर्चा केली, तर गडावर भाविकांना शुद्ध आणि दर्जेदार भंडारा उपलब्ध करण्याबाबत देखील त्यांनी सूचना केल्या। उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अनेक घरांची कौलं आणि पत्रे उडून गेली असून गोठे देखील जमीनदोस्त झालेत। घरातील संसार उपयोगी साहित्य आणि अन्नधान्य भिजल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पॉलीहाऊस आणि ग्रीन हाऊसचं मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी पॉलीहाऊस उन्मळून पडले असून त्यावरील प्लास्टिक कव्हर देखील फाटले। पुण्याच्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। या दरम्यान तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे।
गेल्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये कडाक्याच्या उन्हानं नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान आता सांगलीतल्या वाळवा, पलूस, तासगाव या परिसरात पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी परिसराला वादळी वारा आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळीचे छप्पर आणि पत्रे उडून गेल्यानं सुमारे 900 पिशवी कांदा भिजला.